मित्रांनो, तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज 27 मे 2026 या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, हे जे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत थेट विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि अशाच दर्जेदार प्रश्नांसाठी तुम्ही MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. भारतीय लष्कराने कोणते नवीन डिजिटल ॲप लॉन्च केले आहे? तर याचं उत्तर आहे क्यू फोर्स. क्यू फोर्स हे याचं उत्तर आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा येणाऱ्या परीक्षेत नक्की विचारला जाऊ शकतो. तर हे ॲप लष्कराची रसद वेळेवर आणि योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी मदत करेल. तर युद्ध काळात महत्त्वाचे साहित्य अचूक ठिकाणी पोहोचवण्यात यामुळे खूप मोठी मदत होणार आहे. तर या नाविन्यपूर्ण प्रणालीसोबत कौटिल्य नावाचा AI प्लॅटफॉर्मही सुरू करण्यात आला. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. क्यू फोर्स हे जे ॲप आहे हे भारतीय लष्कराने आत्ताच लॉन्च केले. तर हा तुम्ही लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भव्य योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? भव्य योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? त्याचं उत्तर आहे औद्योगिक पायाभूत सुविधांचा विकास करणे. औद्योगिक पायाभूत सुविधांचा विकास करणे. तर भव्य या योजनेचे पूर्ण नाव भारत औद्योगिक विकास योजना असे आहे. भव्य योजनेचे पूर्ण नाव भारत औद्योगिक विकास योजना असे आहे. तर या व्यापक योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकूण 33,660 कोटी रुपयांची भव्य तरतूद करण्यात आली आहे. तर या अंतर्गत देशात 100 जागतिक दर्जाचे गुंतवणूक सज्ज औद्योगिक पार्क विकसित केले जाणार आहेत. तर या अंतर्गत 100 जागतिक दर्जाचे गुंतवणूक सज्ज औद्योगिक पार्क विकसित केले जाणार आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की भव्य योजनेचा आपल्याला उद्देश विचारू शकतात. पायाभूत सुविधांचा विकास करणे किंवा त्याचा फुल फॉर्म आहे भारत औद्योगिक विकास योजना हे याचा फुल फॉर्म आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. महाराष्ट्रातील कोणत्या शहरांमध्ये डिफेन्स कॉरिडॉर उभारले जाणार आहेत? तर याचं उत्तर आहे पुणे, नाशिक, अहमदनगर, नागपूर. पुणे, नाशिक, अहमदनगर, नागपूर. तर हे चारही शहरांची नाव तुम्ही लक्षात ठेवा. पुणे, नाशिक, अहमदनगर, नागपूर. तर राज्यात स्वदेश शस्त्र निर्मितीला चालना देण्यासाठी हे महत्त्वाकांक्षी कॉरिडॉर उभारले जातील. या प्रकल्पामुळे भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात वाढवण्यास मदत होईल. तर या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मोठ्या प्रमाणावर रोजगार व काम मिळेल. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारताचा पहिला स्पेस मॅन्युफॅक्चरिंग पार्क कोठे उभारला जाणार आहे? तर याचं उत्तर आहे खोराज, अहमदाबाद जवळ. खोराज, अहमदाबाद जवळ. तर या विशेष पार्कमध्ये प्रामुख्याने उपग्रह तयार करण्याचे काम व्यावसायिक स्तरावर केले जाणार आहे. तर इन स्पेस ही नोडल संस्था या प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणार आहे. या व्यतिरिक्त तामिळनाडूमध्येही थुथुकुडी येथे नवीन अंतराळ प्रक्षेपण केंद्र उभारले जात आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. सूर्यास्त ही स्वदेशी यंत्रणा कशाशी संबंधित आहे? सूर्यास्त्र ही स्वदेशी यंत्रणा कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे सूर्यास्त्र हे भारताचे पहिले तब्बल 300 किलोमीटर अंतरावर मारा करणारे युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चर आहे. तर हे आहे सूर्यास्त्र हे रॉकेट लॉन्चिंग सिस्टीम आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर या आधुनिक लॉन्चरची यशस्वी चाचणी ओडिसामधील चांदीपूर येथील तळावर पार पडली. ही महाविनाशक यंत्रणा संपूर्णपणे भारतातच विकसित करण्यात आली आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. तामिळनाडूचा क्रिकेटपटू विजय शंकर यांनी निवृत्ती जाहीर केली. त्याला कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे 3D क्रिकेटर. 3D क्रिकेटर हे विजय शंकरचे टोपण नाव आहे. तर विजय शंकर हा भारतीय संघातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. अष्टपैलू म्हणजे ऑलराऊंडर, म्हणजे तो बॉलिंगही करतो, बॅटिंगही करतो, फिल्डिंगही करतो, सर्व कामे करू शकतो. तर हा आहे विजय शंकर अष्टपैलू म्हणजे ऑलराऊंडर खेळाडू. त्याने भारतासाठी 2019च्या ICC एकदिवसीय विश्वचषकात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तर काय केलं होतं त्यांनी?
विश्वचषकाच्या पदार्पणातच पहिल्या चेंडूवर गडी बाद करणारा तो पहिला भारतीय ठरला होता. तर विश्वचषकाच्या पदार्पणातच पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा तो पहिला भारतीय ठरला होता. तर चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारताचा पहिला भूगर्भीय उष्णता ऊर्जा प्रकल्प कोठे उभारला जात आहे? तर याचं उत्तर आहे पुगा व्हॅली, लडाख. पुगा व्हॅली, लडाख. तर भारताची दिग्गज संस्था ONGC ने हा ऐतिहासिक भूऔष्णिक प्रकल्प प्रत्यक्ष राबवत आहे. तर हा नाविन्यपूर्ण प्रकल्प समुद्र सपाटीपासून तब्बल 14,000 फूट उंचीवर दुर्गम भागात उभारला जात आहे. तर या प्रायोगिक टप्प्यावरील प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता 1 मेगावॅट इतकी असणार आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. ICICI बँकेचे MD आणि CEO म्हणून कोणाची पुन्हा नियुक्ती झाली आहे? तर याचं उत्तर आहे संदीप बक्षी. संदीप बक्षी हे याचं योग्य उत्तर आहे. तर संदीप बक्षी हे त्यांच्या पुनर्नियुक्तीचा हा नवीन कार्यकाळ ऑक्टोबर 2028 पर्यंत चालणार आहे. ते सन 2018 पासून ICICI बँकेचे अतिशय यशस्वीपणे नेतृत्व करत आहे. तर ICICI बँकेची स्थापना 1994 मध्ये झाली असून याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या व्हिडिओला नक्की शेअर करा. आणि अशाच दर्जेदार चालू घडामोडींवरील प्रश्नांसाठी MPSC एक्झाम गाईड यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.